या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. पुणे जिल्ह्यात माणूस बिबट्या संघर्ष वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं. अनेक नागरिकांचा जीव गेला असूनही काही जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने वन विभागासोबत बिबटे पकडण्यासाठी मेगा प्लॅन तयार केला. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात एका 13 वर्षीय चिमुरड्याचा तसेच एका वृद्ध महिलेसह लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने लक्ष देत बिबटे पकडण्यासाठी आणि मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी 11,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यात ऊसाचे क्षेत्र, पाण्याच्या मुबलकतेसह अनुकूल वातावरणामुळे गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या भागात बिबट्या आणि नागरिकांच्यात सातत्याने संघर्ष होते. याला पायबंद घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आंबेगावचे स्थानिक आमदार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. या मंजूर निधीतून जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात 20 विशेष रेस्क्यू टीम कार्यरत होणार असून प्रत्येक टीममध्ये प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रॅक्युलायझिंग गन, रेस्क्यू वाहने, अत्याधुनिक कॅमेरे, पिंजऱ्यांसह आवश्यक असणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. या मोहिमेत 500 पिंजरे, 20 ट्रॅक्युलायझिंग गन, 500 ट्रॅप कॅमेरे, 250 लाईव्ह कॅमेरे, 500 हाय पॉवर टॉर्च, 500 स्मार्ट स्टिक आणि 20 वैद्यकीय उपकरणं यांचा समावेश आहे. प्रत्येक पथकात 5 ते 6 प्रशिक्षित सदस्य असतील. जुन्नर वन विभागाचे क्षेत्रफळ 611.22 चौरस किलोमीटर आहे. त्यात जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या 4 तालुक्यांचा समावेश आहे. कुकडी, माणिकडोह, पिंपळगाव, जोगा यांच्यासारख्या सिंचन प्रकल्पांमुळे या भागात ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब यांच्यासारखी दीर्घकालीन बागायती पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या बागायती पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी निवारा, पाणी आणि भक्ष्य सहज उपलब्ध होते. परिणामी या भागात बिबट्यांचा स्थानिक अधिवास निर्माण झाला असून अंदाजे 1500 बिबट्यांचे अस्तित्व असल्याचे वन विभागाचे निरीक्षण आहे. या निधीसाठी आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 11,25,00,000 रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळामार्फत 2 कोटी रुपयांचा निधी पिंजरे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यातून पिंजरे खरेदीचे कार्यादेश देण्यात आले आहेत. या ठोस उपाययोजनांमुळे बिबट्यांच्या मानवी वस्त्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे आणि मनुष्यहानीचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. मानव बिबट संघर्षामुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी जीविताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. या निधीतून रेस्क्यू टीम, पिंजरे आणि तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारवाई तातडीने सुरू असून या घटनानंतर बिबट्या पकडण्यासाठी मोठा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आला आणि अखेर तो ठार करण्यात आला. तारीख 3 नोव्हेंबर रोजी संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग सुमारे 18 तास रोखून धरला होता. नरभक्षक झालेला पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन संरक्षण पुणे श्री आशिष ठाकरे यांनी तातडीने प्राधान्य मुख्य वन संरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती. सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉक्टर सात्विक पाठक, पशुचिकित्सक जुबिन पोस्टवाल आणि डॉक्टर प्रसाद दाभोळकर यांना 2 शार्प शूटरसह वन विभागाची टीम घटनास्थळी परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यासह जेरबंद करण्यास कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात परिसरात ठिकठिकाणी कॅमेरे ट्रॅप लावून बिबट्याचे प्रमाण, मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर रात्री 3 थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरात त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला. सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारला, परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10:30 वाजताच्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबटा मृत झाला असून त्याचे वय अंदाजे 5 ते 6 वर्षे असल्याचे दिसून आलं. त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेडे येथील ग्रामस्थांना दाखवण्यात आलं. त्यानंतर सदर शव करिता माणिकडोह बिबट निवार केंद्र येथे हलवण्यात आले. सदर कारवाई श्री आशिष ठाकरे, वन संरक्षण वन वृत्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खाडे, उपवन संरक्षक जुन्नर, श्रीमती स्मिता राजसिंह, श्री अमृत शिंदे यांचे सहाय्यक वन संरक्षक जुन्नर, श्री निळकंठ गावाने वन परिक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केली.